हा आता आपण शेवटची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी रिवाइज करूया. द नेम ऑफ फोर्थ वन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अँड लास्ट वन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर इट इज रिप्रेझेंटेड बाय दी सिम्बॉल पाय. हे ऑस्मोटिक प्रेशर शिकताना अगोदर आपण ऑस्मोसिस म्हणजे काय बघूया, कारण ही प्रोसेस सुरू असताना जे प्रेशर जनरेट होतं त्याला काय म्हटलेलं आपण ऑस्मोटिक प्रेशर. ड्यूरिंग द ऑस्मोसिस प्रोसेस ऑस्मोसिस फेनॉमेना द प्रेशर इज जनरेटेड दॅट इज कॉल्ड एज द ऑस्मोटिक प्रेशर. आता ऑस्मोसिस म्हणजे काय तर डायग्रामॅटिकली स्टेटमेंटली आपण क्लिअर करूया. इट इज डिफाइन्ड ॲज स्पॉन्टेनियस म्हणजे ऑटोमॅटिक ऐच्छिक युनिडायरेक्शनल एकाच दिशेने फ्लो आहे. कुणाचा सॉल्व्हंटचा. सॉल्व्हंटचा स्पॉन्टेनियस आणि युनिडायरेक्शनल फ्लो आहे. कुठून कुठेपर्यंत बघा, फ्रॉम प्युअर सॉल्व्हंट टू मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन किंवा डायल्यूट सोल्युशन टू मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. दोन इथं प्रकार आहेत. प्युअर सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कडे फ्लो असणं किंवा दोन्ही ठिकाणी सोल्युशन आहे, डायल्यूट एका बाजूला आहे कॉन्सन्ट्रेटेड एका बाजूला आहे. तर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मधला सॉल्व्हंट डायल्यूट सोल्युशन मधला सॉल्व्हंट कुठे जाणार कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मध्ये. बघा स्पॉन्टेनियस अँड युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्व्हंट. आता कंपॅरिझन बघा, इथे या एका कंपार्टमेंट मध्ये काय घेतलेलं आहे सोल्युशन, इकडे बाजूला काय घेतलेलं आहे सॉल्व्हंट घेतलेलं आहे असे. आणि इथं मध्ये काय बघा थ्रू असे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. सेमी परमेएबल मेम्ब्रेन. डेफिनेशन अंडरस्टँड करूया. बघा दोन डायग्रामने दोन कंपार्टमेंट घेतलेले आहेत. सेपरेट कशन केले तर सेमी परमेएबल मेम्ब्रेन. एका बाजूला सोल्युशन घेतलं, एका बाजूला सॉल्व्हंट घेतलं आणि मध्ये जर आपण मेम्ब्रेन घेतला सेमी परमेएबल मेम्ब्रेन तर काय होतं तर सॉल्व्हंट हा ऑटोमॅटिक स्पॉन्टेनियसली. आता इथं पण लिक्विड आहे, इकडे पण लिक्विड आहे म्हणून सोल्युशन मधला लिक्विड इकडे येणार नाही. तर म्हणून सांगितलं युनिडायरेक्शनल म्हणजे ह्याच दिशेने सॉल्व्हंट कडून सोल्युशन कडे काय होतो सॉल्व्हंट पास होतो थ्रू अ सेमी परमेएबल मेम्ब्रेन इज कॉल्ड एज ऑस्मोसिस. किंवा इथं दुसरं सांगितलेलं आहे ऑर डायल्यूट सोल्युशन टू कॉन्सन्ट्रेटेड. आता हे काय दोन कंपार्टमेंट आहेत. हा सेमी परमेएबल मेम्ब्रेन आहे, एका बाजूला डायल्यूट सोल्युशन आहे, एका बाजूला कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे. तर डायल्यूट सोल्युशन मधला सॉल्व्हंट कुठे जातो कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मध्ये. कॉन्सन्ट्रेटेडचा डायल्यूट मध्ये येऊ शकत नाही. डायल्यूट मधला सॉल्व्हंट कुठे जाऊ शकतो कॉन्सन्ट्रेटेड. इथे काय झालं सॉल्व्हंट मधला प्युअर सॉल्व्हंट मधला सॉल्व्हंट कुठे गेला सोल्युशन मध्ये गेला. इथं दोन्ही बाजूला सोल्युशन आहे, एक मात्र डायल्यूट आहे दुसरं मात्र कॉन्सन्ट्रेटेड आहे. तर डायल्यूट मधला सॉल्व्हंट कुठे जाणार आहे तर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. कशा थ्रू सेमी परमेएबल मेम्ब्रेन. दॅट इज कॉल्ड एज दी ऑस्मोसिस. That means osmosis is defined as it is a spontaneous and unidirectional flow of solvent from pure solvent to the concentrated solution or from dilute solution to the concentrated solution through a semi-permeable membrane is called as osmosis. आणि हे ट्रान्सफर होताना काय होतं हायड्रोस्टॅटिक प्रेशर जनरेट होतं. त्या प्रेशरला नाव काय दिलेलं आहे ऑस्मोटिक प्रेशर. आता सेमी परमेएबल मेम्ब्रेन म्हणजे काय हे एकदा पाहू. सेमी परमेएबल मेम्ब्रेन एक मार्कला बोर्ड एक्झामला प्रश्न विचारू शकते. डिफाइंड सेमी परमेएबल मेम्ब्रेन. सेमी परमेएबल मेम्ब्रेन इज डिफाइंड एज द मेम्ब्रेन that allow to pass only solvent molecules not a solvent that are called as the or that is called as the semi permeable membrane. म्हणजे त्या मेम्ब्रेन मधून फक्त आणि फक्त सॉल्व्हंटच पास होऊ शकतो, सोल्यूट पास होऊ शकत नाही. एक्झाम्पल जर बघितले तर पार्चमेंट पेपर आहे किंवा कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीचा एक पार्ट आहे कॉम्प्लेक्स आयन क्युप्रस फेरिसायनाइड. एमसीक्यू ला वारंवार हा बोर्ड एक्झामला प्रश्न विचारलेला आहे सेमी परमेएबलच्या रिलेटेड. एमसीक्यू ला हा कॉम्प्लेक्स विचारला जातो Cu2 FeCN6 क्युप्रस फेरिसायनाइड. येतं लक्षात. आता हे ऑस्मोटिक प्रेशर जरा व्यवस्थित आपण बघूया. आता इथं ऑस्मोसिस कळालं. ऑस्मोसिस तर आपल्याला सेमी परमेएबल मेम्ब्रेन म्हणजे काय कळालं, त्याचं मीनिंग आपण जाणून घेतलं. आता ऑस्मोटिक प्रेशर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघूया. ऑस्मोटिक प्रेशर
हे कॅल्क्युलेट करण्यासाठी एक एक्सपेरिमेंट घेतलेला आहे. त्या एक्सपेरिमेंट मध्ये काय केलं, एक बीकर घेतलेला आहे, बीकर मध्ये सॉल्व्हंट घेतलेला आहे वॉटर, दुसरं काय केलं क्रिस्टल फनेल, फनेल आहे अशा पद्धतीने, नेहमी फनेल कसं असतं आपलं अशा पद्धतीचं असतं, नरसळ आपण म्हणतो, तेच उलट घेतलंय रिव्हर्स दिलं, त्याला क्रिस्टल फनेल म्हटलेलं आहे. आणि त्याचं तोंड हे सेमी परमिएबलनी त्याचं माउथ काय केलेलं आहे, पॅक केलेलं आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेननी पॅक केलेलं आहे. आणि वरून त्याच्यामध्ये काय फिल केलंय तर शुगर सोल्युशन, शुगर सोल्युशन. बॉक्स डायग्राम नुसार जर आपण बघायला गेलं तर काय आहे हे, तर थोडक्यात एका बाजूला सॉल्व्हंट आहे किंवा हे काय म्हणूया आपण वॉटर आहे, इथं शुगर सोल्युशन घेतले बरोबर, इथं शुगर सोल्युशन घेतले, हा सॉल्व्हंट आहे इथं, आणि इथं हा सेमी परमिएबल मेम्ब्रेन घेतले. काय होणार आहे ऑस्मोसिस प्रमाणे, काय होणार आहे अकॉर्डिंग टू दी ऑस्मोसिस प्रोसेस सॉल्व्हंट इज ट्रान्सफर इनटू सोल्युशन थ्रू अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. म्हणून सपोज ओरिजिनल हाईट सोल्युशनची इथं आहे, इथपर्यंत आपण काय भरलेलं आहे शुगर सोल्युशन, इथं असे सिच्युएशन केल्यानंतर काय होणार आहे ऑस्मोसिस घडणार आहे. म्हणजे काय होणार आहे थ्रू अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन सॉल्व्हंट इज एंटर इन अ सोल्युशन, आणि मग कालांतराने काय होणार आहे हा हे लेवल काय होणार आहे वाढत जाणार आहे बरोबर. आता सॉल्व्हंटचं सोल्युशन मध्ये येणं थ्रू अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन, तिथं प्रेशर जनरेट होतं, आणि त्या प्रेशरला जनरली काय म्हटलं जातं ऑस्मोटिक प्रेशर. आता सुरुवात ज्यावेळी सॉल्व्हंट मॉलिक्यूल जात नव्हता त्यावेळी प्रेशर किती असणार आहे 0, पण सॉल्व्हंट मॉलिक्यूल पास जसं जसं वर लागला तसं तसं प्रेशर हळूहळू काय होत झालं वाढत गेलं. आणि अशी एक सिच्युएशन येते की हा फ्लो थांबतो, हा सॉल्व्हंट या सोल्युशन मध्ये जाण्याचं थांबतं. कशामुळं, मग ती लेवल कुठे आली सपोज इथं, त्याला काय म्हटलेलं आहे हायड्रोस्टॅटिक प्रेशर. आणि हे प्रेशर म्हणजे कोण आहे ऑस्मोटिक प्रेशर. म्हणजे ऑस्मोसिस प्रोसेस मध्ये तयार झालेलं प्रेशर म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर. बघा यातला डिटेल्स काही लक्षात घ्या, डायग्रामॅटिकली बघा, बीकर घेतलेला आहे, सॉल्व्हंट काय घेतलाय वॉटर घेतलेला आहे बरोबर, क्रिस्टल फनेल्स रिव्हर्स टाकलेला आहे, माउथ त्याचं सेमी परमिएबल मेम्ब्रेनने फिल पॅक केलेला आहे, त्या क्रिस्टल फनेल मध्ये शुगर सोल्युशन ऍड केले, ओरिजिनल शुगर सोल्युशनची लेवल इथं होती. आता ऑस्मोसिस घडायला लागलं म्हणजे वॉटर कुठे आलाय फनेल मध्ये थ्रू अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन मध्ये चाललं. आता वॉटर ऍड व्हायला लागला म्हणजे पातळी काय वाढली वाढायला लागली, हळूहळू वाढत गेली. जसं जसं वॉटर इन्क्रीज होईल इथं सोल्युशन मध्ये येईल त्याप्रमाणे प्रेशर सुद्धा जनरेट व्हायला लागलं बरोबर. सुरुवातीला 0 होतं पण थोडं 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 वाढायला लागलं, एक हायेस्ट प्रेशर जनरेट होतं ऑन द साइड ऑफ द सोल्युशन that stop the net flow of the solvent into the solution, that is called as osmotic pressure. अंडरस्टँडिंग साठी ठीक आहे की ऑस्मोसिस घडत असताना जे प्रेशर जनरेट होतं त्याला आपण काय म्हणतो ऑस्मोटिक प्रेशर. मग डिटेल्स काय आहे की इथं काय होतं म्हणजे एक लेवल अशी जनरेट होते, म्हणजे जसं जसं सॉल्व्हंटची संख्या जास्त होईल सोल्युशन मध्ये, सॉल्व्हंटची क्वांटिटी जशी जशी जास्त होईल तसं तसं प्रेशर सुद्धा वाढत जातं, आणि असे एक मॅक्झिमम प्रेशर तयार होतं ऑन द साइड ऑफ द सोल्युशन दॅट स्टॉप द कंटिन्युअस फ्लो ऑफ द सॉल्व्हंट इनटू द सोल्युशन. आणि ह्या लेवलला इथं जे काय हायेस्ट प्रेशर तयार होईल ते प्रेशरमुळे काय होतं सॉल्व्हंटचं सोल्युशन मध्ये येणं थांबतं, त्या प्रेशरला काय म्हटलेलं आहे ऑस्मोटिक प्रेशर. आणि वॉटर रिलेटेड म्हणून शब्द दिलेला आहे हायड्रोस्टॅटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशरचे डेफिनेशन दिलेले आहे, इट इज रिप्रेझेंटेड बाय दिस बाय एक्सेस ऑफ हायड्रोस्टॅटिक प्रेशर, जास्तीत जास्त प्रेशर दॅट स्टॉप द ऑस्मोसिस. स्टॉप द ऑस्मोसिस स्टॉप करतं म्हणजे काय सॉल्व्हंटचं सोल्युशन मध्ये येण्याचं थांबवतं. डेफिनेशन काय सांगितलं बघा, एवढी छोटी डेफिनेशन आपल्या टेक्स्टबुक मध्ये नवीन सिलेबस आलेली आहे. डिटेल्स काय बघा, एक्सेस ऑफ हायड्रोस्टॅटिक प्रेशर कुठे आहे सोल्युशनच्या बद्दल ऑन द साइड ऑफ द सोल्युशन, काय करतं ऑस्मोसिस थांबवतं. म्हणजेच काय दॅट स्टॉप द नेट फ्लो ऑफ द सॉल्व्हंट इनटू द सोल्युशन, दॅट इज कॉल्ड एज द ऑस्मोटिक प्रेशर. हे एवढं सिंपल आहे.
येते लक्षात? सिंपल आहे. याला म्हणायचं ऑस्मोसिस. आणि ऑस्मोसिस प्रक्रिया चालू असताना जे प्रेशर जनरेट होतं त्याला काय म्हणायचं आहे? ऑस्मोटिक प्रेशर. आता आपण सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आणि ऑस्मोटिक प्रेशर याचं जरा थोडंसं रिलेशन बघूया. आता इथं सुद्धा सोल्युशन कसल्या प्रकारचं घेतलेलं आहे? तर डायल्युटेड सोल्युशन घेतले. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल चारही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये जे सोल्युशन घ्यायचं आहे ते प्रामुख्याने डायल्यूट पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये सोल्यूटची मात्रा कशी पाहिजे? तर क्वांटिटी ऑफ सोल्यूट इज व्हेरी व्हेरी स्मॉल आणि क्वांटिटी ऑफ द सॉल्व्हेंट इज व्हेरी व्हेरी हाय. आणि मग बेसिक आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला PV इज इक्वल टू nRT आयडियल गॅस इक्वेशन नुसार. तसं आयडियल सोल्युशनचा फॉर्म्युला कसा आहे? पाय P फॉर P म्हणजे कोण? प्रेशर आहे. मग ऑस्मोटिक प्रेशरचा P च्या ऐवजी काय घेतलाय? P पाय V इज इक्वल टू nRT. पाय इज इक्वल टू काय येईल? N बाय V RT. आता N बाय V म्हणजे कोण? तर कॉन्सन्ट्रेशन आहे. बघा मोलॅरिटीची डेफिनेशन काय आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 liter or 1 dm cube of the solution. म्हणजे व्हॉल्यूम. बघा मोलॅरिटी म्हणतो बघा. मोलॅरिटी म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन लिटर ऑफ सोल्युशन. लिटर म्हणजे कोण आलं? व्हॉल्यूम आलं. N बाय V म्हणजे कोण आलं? तर कॉन्सन्ट्रेशन. कशाचं कॉन्सन्ट्रेशन आलं? आतापर्यंत आपण मोलॅरिटी म्हणत होतो. आता N बाय V म्हणजे काय आलं? बघा नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन V लिटर ऑफ सोल्युशन. V म्हणजे व्हॉल्यूम आलं म्हणून काय आलं? M आले. ह्याची व्हॅल्यू काय आली? M म्हणजे मोलॅरिटी आली RT. पाय म्हणजे काय आला? पाय मीन्स ऑस्मोटिक प्रेशर, कॅपिटल M मीन्स मोलॅरिटी, R इज द गॉस कॉन्स्टंट आणि T इज द ऍब्सोल्यूट टेम्परेचर. येतं लक्षात? आता हा एक फॉर्म्युला बेसिक लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर आता आपण नेहमी जसं सोल्यूटचं मोलर मास ऑफ सोल्यूटचं आणि क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीचं रिलेशन पाहिलेलं आहे तसं रिलेशन बिटवीन मोलर मास ऑफ सोल्यूट अँड ऑस्मोटिक प्रेशर. मग आपल्याला माहित आहे पाय इज इक्वल टू N अपॉन V RT. पाय इज इक्वल टू N बाय V RT. मग N म्हणजे काय? तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट वारंवार आपल्याला माहित आहे नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय? मास अपॉन मोलर मास. N म्हणजे काय? मास ऑफ सोल्यूट W2, मोलर मास ऑफ सोल्यूट M2 N2. मग व्हॅल्यू पुटअप करायची. N2 आला नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आहे म्हटल्यानंतर. N2 म्हणजे काय आला? W2 डिवाइडेड बाय W2 RT हा व्हॉल्यूमचा V W2 डिवाइडेड बाय M2. पायचं रिलेशन आलं. पाय बरं इथं सुद्धा छेदात कोण आला? M2. हा तुमचा फायनल फॉर्म्युला झाला. M2 बरोबर काय? M2 इज इक्वल टू W2 RT डिवाइडेड बाय पाय इंटू V. एवढं हे सिंपल आहे. मोलर मासचं आणि क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीचं रिलेशन. पाय इज इक्वल टू M2 बाय V RT. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आपण काढली. मास अपॉन मोलर मास W2 M2 R. M2 means molar mass of solute, W2 means mass of solute, R means gas constant, T is the absolute temperature, pi is the osmotic pressure, V is the volume of the solution. इथं चारही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज रिव्हिजन आपल्या संपलेल्या आहेत. आता आपण नेक्स्ट टाइम आपण ऑर्गॅनिक मधला एक टॉपिक बेसिक हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा पण अभ्यासणार आहे. इथं आपली रिव्हिजन आणि हा पहिला माझ्याकडचा टॉपिक सोल्युशन अतिशय साधा सोपा संपलेला आहे. काय अडचणी असतील तर मला पर्सनली तुम्ही मेसेज करू शकता, कॉल करू शकता. ओके.